नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे शशिकला आणि घोरपडे दोघेही आता जिजवळ येतात. नानाही तिकडेच असतात. तेव्हा लगेच आता शशिकला मला लागते, जाऊबाई अहो हे काय करून बसला होता तुम्ही जाऊबाई? अहो हे कसं करू शकता तुम्ही? अहो तुम्हाला तुमचा पोरगा मीही नकोय का जाऊबाई? तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, हवाय मला माझा मिहीर हवाय, पण कसा मिळवणार? त्यावर शशिकला म्हणू लागते, जाऊबाई अहो ही जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोपवा. मी तुम्हाला तुमचा मिहीर परत करेन, मी शब्द देते तुम्हाला. त्यावर लगेच जिजी म्हणू लागते, कसं शक्य आहे शशिकला? तेव्हा शशिकला म्हणू लागते, जाऊबाई माझ्याकडे एक उपाय आहे ज्यामुळे तुमच्या मुलाची मिहीरची स्मृती परत येऊ शकते. तेव्हा नाना म्हणू लागतात, कुठला उपाय? त्यावर शशिकला म्हणू लागते, आपण मिहीर आणि मंजिरीचं पुन्हा लग्न लावून देऊया. डॉक्टरांनी काय सांगितलंय त्याच्याबरोबर जे काही घडलं असेल ते जर पुन्हा त्याला आठवण्याचा प्रयत्न करून दिला तर त्याची स्मृती परत येऊ शकते. आणि हा शेवटचा उपाय आहे, कारण मिहीरचं मंजिरीवरती प्रेम होतं, त्याला नक्कीच त्यांचं लग्न आठवेल. त्यावर लगेच आता नाना म्हणू लागतं, तुम्ही शशिकला जे बोलते ते अगदी बरोबर आहे. आपल्याला जर आपला मुलगा हवा असेल तर हे करणंच गरजेचं आहे आणि हा शेवटचा उपाय असेल. आता मात्र जीजी विचार करू लागते. तर इकडे आता राया आणि मंजिरी बाहेर बाकड्यावरती बसलेले असतात. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, राया तू बरा आहेस ना? तू ठीक आहेस ना? त्यावर राया म्हणू लागतो, हो मिस बाहेर, जीजीचं बोलणं मी मनाला नाही लावून घेत, मी बरा आहे. तेवढ्यात आता तावातावातच आतमधनं मिहीर बाहेर येतो. आता अगदी रागानेच मिहीर रायाजवळ येऊन उभी राहतो. मंजिरी पटकन रायाचा हात पकडते आणि लागते, राया तू शांत राहा, तू काही बोलू नको हा. तेव्हा मिहीर म्हणू लागते, राया घाबरलास का? घाबरला का माझी माफी मागायची म्हणून तुला भीती वाटते? माझी माफी मागावी लागणार आहे तुला आता. त्यावर लगेच आता राया अगदी मिहीरजवळ जातो आणि म्हणू लागते, तुझी माफी मी मागायला मोकळा नाही, कारण चुकीचा तू वागलाय, मी नाही. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, हो चूक मी केली, तू नाही केली. अरे तू जे वागलाय ना ते अगदी चुकीचं आहे. तेव्हा लगेच राया लागते, गप्पाबाईस तुझं कसं झालंय मिहीर माहिती? तुला ना स्वतःचं डोकंच नाही, दुसऱ्यांचं खेळणं झालंयस तू. कोणी चावी फिरवली की गडगड गडगड करायचं, कोणी फितवलं की लगेच दुसऱ्यावरती हात उचलायचा. तुला सत्य माहिती आहे का? आधी सत्य जाणून घे, नातं काय असतं ते समजून घे आणि मग बोल. त्यावर लगेच मिहीर म्हणू लागते, राया तू मला नातं शिकवणार मला? असे म्हणत आता लगेच मिहीर रायाची कॉलर पकडतो. त्याच वेळेस आता चुटकी वाजवत राया लगेच हात सोड, बाजूला व्हायचा, या रायाशी पंगा करायचा नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, हा राया तुझी कधी बी माफी मागणार नाही, कारण माफी मागायची ना तर रायाने जिजीची मागितली आणि केवळ जिजीचा पोरगा आहे म्हणून आज रायाने तुला सोडलंय, नाहीतर तुझी सुटका नसती, लक्षात ठेव. तेव्हा मी लागते, गप्पाबाईस उगाच जिजीचं नाव पुढे करून पळवाट काढू नको, मला माहिती आहे तू घाबरलाय म्हणून पळवाट काढतोय. त्यावर राया लागते, ती आई आहे माझी आणि जिजीचा शब्द म्हणजे रायासाठी शेवटचा शब्द असतो. पण तुला काय माहिती रे, तू तर एक दुसऱ्यांच्या हातचं बावलंय. आता मिहीरला राग येतो. त्याच वेळेस राया लागते, जेवढा राग आला असेल ना तेवढा गपगुमानं गिळायचा आणि गपरायचा, जास्त शहाणपणा करायचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर या रायाशी गाठी नीट लक्षात ठेव. तेव्हा मंजिरी लागते, काय चालू आहे तुम्हा दोघांचं? कळत नाही का तुम्हाला? तुम्ही दवाखान्यात आहात याचं तरी भान ठेवा, आजूबाजूचे लोक बघतायत. मिहीर मागे हो, मागे हो राया तू. तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो, राया तुला सोडणार नाही मी. तेव्हा मंजिरी लागते, राया जाऊ दे, नको त्याच्या नादाला लागू. त्याच वेळेस आता मिहीरचा फोन वाजू लागतो. मिहीर पटकन आपला खिशातनं मोबाईल काढतो आणि फोनवरती बोलत तिकडनं निघून जातो. आता मंजिरी लगेच रायाला लागते, राया जाऊ दे, नको त्याकडे लक्ष देऊ. तर इकडे आता आतमध्ये जिजी शशिकलाला म्हणू लागते, शशिकला अगं आपण जर असं केलं तर राया मंजिरीवरती अन्याय केल्यासारखं होईल. नाही नाही, आत्ता कुठे त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली, आत्ता कुठे दोघे एकत्र आले आणि लगेच आपण त्यांचा संसार तोडायचा? नाही 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 नाही, हे मला पटत नाही. त्यावर नाना म्हणू लागतात, उमे तू जो विचार करते तो अगदी बरोबर आहे गं, पण मला असं वाटतंय की आपला मुलगा जर आपल्याला हवा असेल तर आपल्याकडे हा शेवटचा उपाय असेल आणि हा आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, गरजेचं नाही भाऊजी, करावंच लागेल. जर तुम्हाला तुमचा मिहीर हवा असेल तर तुम्हाला हे करावंच लागेल. त्यावर लगेच जिजी म्हणू लागते, मिहीरचं आणि मंजिरीचं लग्न लावलं
तर रायाशी कसं वागल्यासारखं होईल ते. नाही नाही नाही, कितीही काय बी झालं तरी राया हा माझा मुलगाच आहे. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, आणि मिहीर मिहीर तुमचा मुलगा नाही आहे का? तेव्हा जिजी म्हणू लागते, आहे ग, तो तर माझा पोटचा गोळा आहे आणि तुम्हाला हवा आहे, पण रायालाही मी मुलगाच मानते ना. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, मानलेला मानलेला मुलगा आहे राया, आणि मिहीर हे तुमचं रक्त आहे, त्यामुळे तुम्हाला मिहीरसाठी हे करावंच लागेल जिजी. तेव्हा लगेच नाना म्हणतो, उमे तू जो विचार करते तो अगदी बरोबर आहे, पण मला काय वाटतं, आपण मिहीर आणि मंजिरीचं खोटं लग्न लावलं तर. नाही म्हणजे सगळं काही खोटंच लग्न लावायचं, आणि मिहीरला त्याची स्मृती येईल आणि मंजिरी आणि रायाचा संसारही टिकून राहील, त्यांचं नातं तुटणारच नाही. तेव्हा जिजी मला लागते, चालेल, असं जर असेल तर मला मान्य आहे, खोटं लग्न करायला मी तयार आहे, पण खरं लग्न नाही. राया मंजिरीचा संसार तुटता कामा नये, ते दोघे एकत्रच असायला हवे. त्यावर लगेच आता शशिकला लागते, जाऊ बाई, ते एकत्रच असणार आहे, कारण आपण जे लग्न लावणार आहे ते खोटं असणार आहे. भटजी खोटे, पूजा खोटी, विधी खोटे, मंत्र खोटे, सगळं काही भातुकलीच्या खेळाप्रमाणे असणार आहे, हो की नाही. आपल्याला फक्त आपल्याला मिहीर मिळवायचा आहे, दुसरं काय घेणं देणं आहे. मंजिरी आणि रायाचा संसार चालू राहील, हो की नाही. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, चालेल, मग असं जर असेल तर मी हे लग्न करायला तयार आहे. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, तुम्ही लाग कराल हो, पण तो राया तयार होईल तेव्हा ना, तो राया काही तयार होणार नाही. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, होईल की, तो राया बाकीचं कुणाचं ऐकत नाही, पण जाऊ बाई, तुम्ही जर बोलला ना जीव दे, तो राया जीव बी देऊ शकतो, तो तुमचं नक्की ऐकेल. तुम्ही त्याला सांगा खोटं लग्न लावायचं आहे म्हणून, बघा तो तयार होईल. त्यावर लगेच जिजी म्हणू लागते, ठीक आहे, मी राया आणि मंजिरीशी बोलते आणि मग आपण काय करायचं ते ठरवूया. तर आता घोरपडे आणि शशिकला लगेच तिकडनं बाहेर येतात. त्याच वेळेस बाहेर येऊन बघतात तर ते बाकड्यावरती राया मंजिरी बोलत असतात. तेव्हा घोरपडे आता लगेच शशिकलाला थांबवतो आणि म्हणू लागतो, शशिकला, अगं हे नातं तुटलेलं नवरा बायको काय करतात तिथे, काय चालू आहे त्या दोघांचं. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, गुलू चालू आहे, आता नातं तुटलंय ना, मग त्याविषयी काहीतरी डिस्कशन चालू असेल. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, शशिकला, अगं पण हे जे लग्न लावायचं ठरवलंय मिहीर आणि मंजिरीचं, पण ते खोटं काय काढलंय मध्येच, आणि तू खोट्या लग्नाला तयार कशी झाली. आता राया मात्र या दोघांच्या ज्या काही हळूहळू गप्पा चालू असतात त्या सगळ्या गप्पा ऐकत असतो. त्याच वेळेस शशिकला मग ते खोटं नाही, घोरपडे, जे काही असेल ते खरं असेल, मी त्यांच्यासमोर खोटं बोलले, खोटी पूजा असेल, खोटे भटजी असतील, पण तसं काही होणार नाही घोरपडे, सगळं खरं असणार आहे. त्यांना हे लग्न खोटं वाटतंय, पण आपण हे सगळं लग्न खरं करायचं, आणि जेव्हा हे लग्न पार पडेल तेव्हा त्यांना सांगायचं, मग काय, त्यांना हे लग्न स्वीकारावंच लागेल. त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो, पण हे दोघे तयार होतील, मला नाही वाटत. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, हे काम आपलं नाही आहे, हे काम त्या म्हातारीचं आहे, ती बरोबर या राया मंजिरीला कसं तयार करायचं ना ते बघून घेईल, बाकीची पुढची तयारी आपण करायची. शेवटी खोटं लग्न दाखवायचे ना, पण ते अस्तित्वात आणायचं आहे आपल्याला. असे म्हणत आता लगेच घोरपडे आणि शशिकला राया मंजिरीजवळ येतात. मंजिरी रायाला मत असते, काय चालू या दोघांचं. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मिस्पायर, दोघे एकत्र आले म्हटल्यानंतर काहीतरी कांड शिजत असणार आहे, दुसरं काय चालायचं आहे. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, जाऊ दे राया, या असल्या लोकांकडे आपण लक्ष द्यायलाच नको. त्याच वेळेस शशिकला येते आणि लागते, राया, तुला आतमध्ये बोलावलंय जिजीने, जाऊबाईंनी बोलावलंय तुला. तेव्हा घोरपडे ओरडतच म्हणू लागतो, आतमध्ये तुम्हाला दोघांना जिजीने बोलावलं ऐकू येतंय की नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हळू बोल, ऐकायला येतंय आम्हाला. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, मिस्पायर, चल, जिजी काय म्हणते आपण बघूया. दोघे आतमध्ये जातात. त्याच वेळेस आता लगेच घोरपडे म्हणू लागतो, गेले, हळू आवाजात बोल, हिच्या कानात घुसतच नाही आहे, मग काय करायचं. त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते, चला, आता ही म्हातारी या दोघांना तयार करणार, चल आपण आतमध्ये जाऊन बघूया. आता लगेच घोरपडे आणि शशिकलाही आतमध्ये येतात. मंजिरी आतमध्ये येताच म्हणू लागते, जिजी, अगं काय गं, कशासाठी बोलावलं. नाना पटकन उठतात आणि मंजिरीला स्टूलवरती बसवतात. तेव्हा आता लगेच मंजिरी नाना जिजीकडे बघते, काय झालंय. तेव्हा जिजी म्हणू लागते, मंजिरी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे गं, आणि मी तुझ्याशी जे बोलणार आहे ते आधी शांतपणे ऐकून घे आणि मग तुझ्या नवऱ्याशी बोल. राया तिथेच बाजूला उभा असतो. तेव्हा मंजिरी लागते, नाना जिजी, काय झालंय. नाही म्हणजे तुम्हाला दोघालाही बोलता येणार नाही, असं एवढं जड काय बोलायचं आहे. त्यावर जिजी म्हणू लागते, मंजिरी, जे काय बोलायचं आहे ते जडच असणार आहे गं, पण प्लीज तू आम्हाला समजून घे.
तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, काय झालं? त्याच वेळेस जिजी म्हणू लागते, हे बघ, आम्हाला आमचा मुलगा मिहीर परत हवा आहे गं, आणि त्याची स्मृती परत आणण्यासाठी आम्ही ठरवलंय तुझं आणि मिहीरचं लग्न लावायचं. आता हे ऐकून मंजिरी रायाला धक्काच बसतो. काय? तेव्हा मंजिरी लागते, जिजी अगं काय बोलतेस तू? त्यावर लगेच नाना मला, खोटं खोटं लग्न असणार आहे, फक्त आपण हे लग्न केल्याचं नाटक करणार आहोत, हे लग्न खरं नसणार आहे, आमच्यावरती विश्वास ठेवा. जिजी हात जोडते आणि रडतच म्हणू लागते, मला खोटं पाडू नका, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी तुम्हाला शब्द देते, मी तुम्हाला वेगळं करणार नाही, मी तुमचं नातं तुटू देणार नाही, पण मला माझा पोरगा मिहीर हवाय रे, म्हणून हे सगळं करायचे, प्लीज मला समजून घ्या. तेव्हा मंजिरी लागते, जिजी तुला हे सगळं बरोबर वाटतंय? नाही जिजी, अगं लग्न म्हणजे काही खेळ असतो का? तेव्हा जिजी लागते, प्लीज मंजिरी माझी मदत कर, मी हात जोडते गं, एका आईची तुला मदत करावीच लागेल मंजिरी, होशील ना गं तयार? प्लीज तुझ्या नवऱ्याला विचार, मी तुमच्या दोघांपुढे हात पसरवते. आता मात्र लगेच राया येतो आणि जिजीचा हात पकडतो आणि तो, जिजी अगं तुला हात जोडायची गरज नाही आहे, हे बघ तू हात जोडू नको, मी तयार आहे, आम्ही तयार आहोत. आता मंजिरीला धक्काच बसतो. तेव्हा मंजिरी लागते, राया अरे काय बोलतोयस तू? माझं मिहीरशी लग्न लावायचं म्हणतात ते. त्यावर लगेच राया लागतो, मिसफायर अगं पण खोटं लग्न असणार आहे ना? घोरपडे आणि शशिकला हसू लागतात. त्याच वेळेस आता जिजी लागते, राया तुझे माझ्यावरती खूप उपकार आहेत रे, ते मी कधी विसरू शकत नाही, पण मगाशी रागाच्या भरात मी तुला बोलून गेले, मला माफ करा, मनात काही ठेवू नको. तेव्हा राया लागतो, जिजी अगं आईचा अधिकारच असतो मुलांवरती ओरडण्याचा, आणि मुलांचाही अधिकार असतो आईवडिलांसाठी काहीतरी करण्याचा. आणि जिजी तू माझ्याकडे काहीतरी मागते आणि ते मी देणार नाही असं होणारच नाही. तुला वाटतंय ना जर मिहीरची स्मृती परत आणायची असेल तर हेच करणं गरजेचं आहे, तर ठीक आहे जिजी, आम्ही या सगळ्याला तयार आहोत. तेव्हा मंजिरी लागते, राया तुला खरंच वाटतंय की माझं आणि मिहीरचं लग्न लाव? मी नाही आहे तयार राया, मला नाही पटत. तेव्हा राया लागतो, मिसफायर प्लीज माझं ऐकून घे, तू काल काय म्हणाली मंदिरात? तुझ्यासाठी नानाजीजीचं सुख महत्त्वाचं आहे की नाही? मग आपल्याला नानाजीजीच्या सुखासाठी हे करावं लागेल. प्लीज मिसफायर ऐकून घे, समजून घे मला. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, मंजिरी प्लीज माझ्यासाठी तयार हो गं, असं करू नको, या जिजीचं एवढं करणार नाही का तू? आता मंजिरी मात्र शांत असते. तेव्हा रायम लागतो, जिजी तू टेन्शन घेऊ नको, आम्ही तयार आहोत. आता शशिकला आणि घोरपडे खुश झालेले असतात. त्याच वेळेस आता संध्याकाळची वेळ झालेली असते. घोरपडे आणि शशिकला आता दोघेही मिहीरकडे त्याला तयार करण्यासाठी आलेले असतात, कारण म्हातारीने राया मंजिरीला तयार केलंय, पण आता मिहीरला चावी फिरवायचं काम आपलं असतं ना, म्हणून दोघेही आता मिहीरला म्हणू लागतात, तुला मंजिरीशी लग्न करावंच लागेल. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, नाही नाही हे शक्य नाही, ऑलरेडी तिचं लग्न झालेलं आहे, मी कसा तिच्याशी लग्न करू शकतो? तेव्हा घोरपडे लागतो, सर अहो असं काय करताय, मंजिरीचं आत्ता लग्न झालंय, ते लग्न होऊन फार दिवस झाले नाही आहेत, आणि खरं म्हणजे ती मंजिरी आधी तुमची बायको होती, आणि तसंही तुम्हाला ती आवडते ना, तुमचं तिच्यावरती प्रेम आहे ना? आता लगेच मिहीरला ते क्षण आठवू लागतात, जेव्हा मंजिरीला तो हॉस्पिटलला घेऊन निघालेला असतो, ते सगळे काही क्षण तो आठवू लागतो. त्याच वेळेस आता लगेच शशिकला लागते, हे बघ मिहीर, अरे त्या मंजिरीचं लग्न त्या राया गुंडाबरोबर झालं आहे, आणि त्या गुंडाने तिला स्वतःच्या कचाट्यात पकडवलं रे. तुला काही करून त्या मंजिरीला त्या गुंडाच्या तावडीतनं सोडवायचे, आणि तुझ्याकडे ही शेवटची संधी असेल, तू जर तिच्याशी लग्न केलं तर ती त्या गुंडाच्या तावडीतनं सुटू शकते रे. खूप चांगली पोरगी रे खरंच. आणि मिहीर तुला सांगते, तुझं तिच्यावरती जीवापाड प्रेम होतं, अरे तू तिच्याशी लग्न केलं होतं रे, पण ऐन वेळेस लग्नाच्या पहिल्याच दिवशी असं झालं आणि तिला सगळं काही सोसावं लागलं रे. तिच्या मनात अजूनही खूप प्रेम दडून ठेवलंय, पण त्या गुंडाबरोबर राहून तिला काहीच बोलता येत नाही, काहीच सांगता येत नाही रे. खूप चांगली पोरगी रे ती, तुला तिच्यासाठी एवढं करावंच लागेल. तेव्हा लगेच मिहीर विचार करू लागतो आणि मला लागतो, ठीक आहे, जर माझं तिच्यावरती खरंच प्रेम असेल आणि या लग्नामुळे मला सगळं काही आठवणार असेल तर या लग्नाला मी तयार आहे. आता घोरपडे आणि शशिकला पटकन आपल्या हातावरती टाळी देतात आणि खूपच खुश होतात. तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता हॉस्पिटलमधनं जिजी घरी आलेली असते. आता जिजीचं औक्षण करून रुजिदाने तिला घरात घेतलेलं असतं. जिजी बरं झालं तू आली, तू कधी येशील घरी असं झालं होतं. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, रुजिदा काळजी करू नको, आता सगळं काही ठीक होणार आहे, कारण आता मंजिरी आणि मिहीरचं लग्न आहे ना, मिहीरची स्मृती पण परत येणार.
आता हे ऐकून रुजिदाला मोठा धक्का बसतो. काय, मिहीर आणि मंजिरीचं लग्न? जीजी अगं काय बोलतीस तू? तेव्हा शशिकला लागते अगदी बरोबर बोलते, मिहीर आणि मंजिरीचं लग्न आहे. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हो, या लग्नामुळे मिहीरची स्मृती परत येईल. तेव्हा रुजिता म्हणू लागते जीजी हे कसं शक्य आहे? अगं तू काय बोलतेस, तुला काही कळत नाही आहे का? मंजिरी मात्र गप्पच असते. त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते चला चला, आपल्याला लग्नाच्या तयारीला लागावं लागेल, आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे, हो की नाही? तेव्हा जीजी म्हणू लागते पण शशिकला एक गोष्ट विसरू नको, हे लग्न खोटं असणार आहे. तेव्हा मंजिरी आता हो म्हणू लागते हो, खोटं असणार आहे. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो खोटंच असणार आहे जीजी, सगळ्यांना माहिती आहे हे फक्त मिहीरची स्मृती परत आणण्यासाठी केलेलं नाटक, पण त्यासाठी तयारी तर करावीच लागणार की नाही मग? त्यावर लगेच आता शशिकला लागते मंजिरी तू तयार आहेस ना या खोट्या लग्नाला? मंजिरी मात्र एक नाही दोन नाही गप्प असते. रुजिता तिच्याकडे बघत असते. तेव्हा जीजी पटकन मंजिरीजवळ जाते आणि मला लागते मंजिरी प्लीज माझ्यासाठी एवढी मदत करशील ना गं? हे बघ मी तुला शब्द दिलाय आणि रायालाही शब्द दिलाय की नाही, हे लग्न खोटं असणार आहे. मी तुमच्या नात्याच्या आड नाही येणार गं. तुला रायापासून मी दूर कधीच करणार नाही. तुमचं दोघांचं प्रेम आहे की नाही, मग प्लीज मंजिरी माझ्यासाठी एवढी मदत करशील? तेव्हा रुजिता म्हणू लागते पण मिहीर तयार झाला, तू स्वतःला मिहीर मानतच नाही, मग तो का लग्न करेल? त्यावर घोरपडे म्हणू लागतो सर तयार झालेत, त्यांना जर सगळं आठवणार असेल तर त्यांनाही हे लग्न करायला काहीच अडचण नाही आणि आजपासून ते इथे राहायलासुद्धा येणार आहेत. आता जीजी खुश होते आणि लागते मंजू बोल ना गं, करशील ना गं माझी मदत? आता मंजिरी डोळे बंद करून अशी मान डुलावून हो म्हणू लागते. त्यावर लगेच शशिकला लागते चला चला मग, वेळ व्हायला घालू नका, लग्नाच्या तयारीला लागा. सगळेजण आतमध्ये निघून जातात. मंजिरी मात्र टेन्शनमध्ये तिथेच विचार करत असते. तर त्यानंतर राया आता मिसफायरजवळ येतो. तेव्हा मंजिरी लागते राया मला काही हे पटत नाही आहे, मला असं वाटतंय आपण या सगळ्याला नकार द्यावा. हे लग्न खोटं खोटं म्हणताच मला तुझ्यापासून दूर तर करणार नाही ना? राया मला भीती वाटते रे, मी नाही तुझ्यापासून दूर राहू शकत, मला खूप भीती वाटते राय. तेव्हा राया लागतो मिसफायर प्लीज शांतपणे ऐकून घे आणि स्वतःला असा त्रास करून घेऊ नको बरं, अशाने तुला खूप त्रास होईल मिसफायर. हे बघ मिसफायर शांत विचार कर, आता जरी हे लग्न खोटं आहे असं आपल्याला सांगण्यात आलं असेल ना, तरी मिसफायर हे लग्न खोटं नाही आहे, खरं आहे. कारण हे सगळं तर घोरपडे आणि शशिकला करतायत. आता मंजिरीला धक्का बसतो. काय? तेव्हा रायम लागतो हो, मी ऐकलंय त्यांचं, त्यांनी नाना जीजीला बरोबर घोळ्यात घेतलंय. हे लग्न खोटं लावायचं असं सांगून समद काही खरं करायचं, विधिवत करायचं आणि त्यानंतर आपल्या दोघांना एकमेकांपासून तोडायचं, हा सगळा प्लॅन आहे त्या दोघांचा. तेव्हा मंजिरी लागते राया अरे जर तुला हे सगळं माहिती असेल तर मग कशाला आपण यात पडायचं? नाही नाही नाही, आपण नकार देऊया. तेव्हा रायम लागतो नाही मिसफायर, आपण हे जे करतोय ते नाना जीजीसाठी, पण या शशिकला आणि घोरपडेला हा राया कळू बी देणार नाही. त्यांना हे जे लग्न खरं लावायचे ना, ते भातुकलीचा खेळाप्रमाणे कधी खोटं होईल ना, हे त्यांना पापणी लावताच सुद्धा कळणार सुद्धा नाही. तेव्हा मंजिरी लागते राया पण तू काय करणार आहे? त्यावर राया लागतो मिसफायर आता तू बघत राहशील हा राया काय करतो ते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ठरल्याप्रमाणे मिहीर आणि मंजिरीचं लग्न लावायचं ठरलेलं असतं आणि लग्नाच्या पहिल्याच दिवशी नटल्या थटलेल्या मिहीरला आता रायाने उचललेलं असतं आणि अण्णाच्या अड्ड्यावरती आणलेलं असतं. सेम टू सेम तो सीन पुन्हा त्याच्यासमोर क्रिएट केलेला असतो, ज्यामुळे त्याला सगळं काही आठवेल आणि आता मिहीरला सगळं आठवण्याचा प्रयत्न त्याचा चालू असतो. त्याला राया अण्णा सगळं काही आठवू लागतं. त्याच वेळेस रायाला लागतो मिहीर आठव, अजून आठवण्याचा प्रयत्न कर आणि ठरल्याप्रमाणे आता मिहीरला बेशुद्ध करून त्या दरीच्या ठिकाणी चालवलेलं असतं. त्याच वेळेस आता एक मुलगी डोकावून आता हे सगळं बघत असते. तिने आपला चेहरा झाकलेला असतो. ती लगेच राणीला कॉल करते आणि लागते राणी तुला हवं होतं तसंच सगळं काही घडतंय, त्यावेळेस तो मिहीर वाचलाय पण आता तुला तेच करायचे जे तुला हवं होतं. आता ती राणी पुन्हा मिहीरला मारण्यासाठी त्या जागेवरती येणार का? ती राणी कोण असेल? या सगळ्याचा राया कसा छडा लावणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.